काही जणांनी त्याचे बाबर आहेत हे. त्या काळी मंदिर पाडलं गेलं होतं, या काळी मंदिर बांधून लुटणारे ही बाबराची अवलाद नाही तर दुसरी कोणाची अवलाद आहे? गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी नाही झालेली, गद्दारी फक्त शिवसेनेशी किंवा गद्दारी तुमच्याशी नाही झालेली. गद्दारी या देशातल्या हिंदूंशी झाली आहे, हिंदूंच्या भावनांशी झालेली आहे, हिंदुत्वाशी झालेली गद्दारी आहे. हे गद्दार जे तिकडे गेलेत त्याच्यामध्ये एका तरी हिंमत आहे लोकसभेमध्ये उठून प्रश्न विचारण्याची? राम मंदिर लुटलं जात आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मंदिरांच्या इथल्या जमिनी ढापल्याच्या, कुटुंबियांच्या नावाने ढापल्याचे घोटाळे बाहेर येत आहेत. आता येताना मी वाचत होतो, राजस्थानमध्ये एक केंद्रीय मंत्री आहेत चौधरी नावाचे. इकडे शेतकरी आलेत का रे? सगळे खुश आहेत का? तुमच्या मालाला, शेतमालाला भाव मिळालाय? तुम्हाला नाही मिळाला. पण चौधरी नावाच्या त्या माणसाने काय केलं, तो ज्या समितीचा उपाध्यक्ष आहे, त्यांनी स्वतःच्याच काकडीच्या शेताला 99 लाखाचं अनुदान देऊन टाकलं. बसा बोंबलत तुम्ही, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे. हमी भाव पाहिजे असेल तर खासदार व्हा, आमदार व्हा, मग बघा कसा हमी भाव मिळतोय खोक्यानी. मग खोक्याने हमी भाव मिळतोय. पण त्या चौधरी नावाच्या माणसाने स्वतःच्याच खात्यातनं स्वतःच्याच शेताला काकडीच्या पिकासाठी 99 लाख रुपये अनुदान देऊन टाकलं. याला म्हणतात कोल्हा काकडीला राजी. कोल्हा म्हणजे शूद्र वृत्तीचा माणूस. त्याला काकडी दिला तरी तो आनंदी असतो. सुख किती जरी असलं तरी काकडी दिली तरी चालतं. तसे गद्दार, त्यांना तुमचं प्रेम परवडलं नाही, प्रेम नाही पचलं, पण गद्दारी पचते म्हणून नमक हरामी केले त्यांनी. हा राम मंदिराचा मुद्दा, हिंदुत्वाशी गद्दारी केलेला मुद्दा, आपल्याशी गद्दारी केलेला मुद्दा सोडता येणार नाही, सोडू शकत नाही. आम्ही अस्सल कडवट देशाभिमानी हिंदू आहोत, मराठी आहोत, पण हिंदू आहोत. आमच्या हातात सुद्धा भगवा आहे, छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. आम्ही सुद्धा जय शिवराय आणि जय श्रीराम बोलतो. पण त्यांचं म्हणजे भाजपचं हिंदुत्व हे भोंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे देशाभिमानी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व नाही, तर घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम देणारं आमचं हिंदुत्व आहे. नुसती माती भडकून काही होणार नाहीये. हे इथले जे गेले गद्दार, माणसाने किती खोटं बोलायचं? तुम्ही म्हणाल तुम्हीच दिला होता. होय, माझीच चूक आहे, मीच तुमची माफी मागायला आलेलो आहे, इथल्या मतदारांची माफी मागायला आलेलो आहे. कारण तेव्हा जे आपल्याला डिवचलं गेलं होतं की काय म्हणे तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. अरे ठेवला चेहरा बाजूला, शिवसेना प्रमुखांचा चेहरा मशाल हातात घेऊन, म्हणजे त्यांनी या नमक हरामानी पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडीलही चोरले, तरी देखील 9 खासदार तुम्ही हक्काचे आपले मशाल या चिन्हावरती निवडून दिले होते. आणि मला आठवतंय की मी इथे आलो होतो, जवळपास लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात मी आलो होतो ना, फिरलो होतो ना. निशाणीचा पत्ता नव्हता, कारण निशाणीच आपल्याला अनिल शेवटच्या 15 दिवसात मिळाली. पण मी तुम्हाला उमेदवार सांगत होतो, तुम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता, म्हणजे या माणसाने मागे एकदा गद्दारी केलीच होती, आपल्याशी केलीच होती आणि मग परत आले. माझ्याकडे ती व्हिडिओ क्लिप आहे, मी आत्ताच्या आधीच्या मेळाव्यात ऐकवली ती. त्याच्यात ते म्युझिक वगैरे म्हणून ती नीट लागत नाही, आवाज येत नाही.